नमस्कार. वॉक अँड कुक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे. महत्वाचं असं आहे की उन्हाळा आहे. उन्हाळा म्हटलं की आंब्याचं सीझन येतात. त्यामध्ये आंब्याचा रस, त्यानंतर लोणचे, आंब्याचे पापड हे वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात. आपण एक बनवणार आहे कच्च्या आंब्याचं लोणचं. महत्वाचं असं की जेव्हा आपण लोणचं बनवतो आणि ते ताटामध्ये जेव्हा वाढलं जातं तेव्हा जेवणामध्ये एक वेगळीच मजा असते. आणि त्यातही आपलं घरचं बनलेलं लोणचं म्हटलं की वेगळंच वाटते. तर त्यामध्ये महत्वाचं आहे की आपल्याला आंबे छान पाहिजे नसते. आणि आंबे जर चांगले असले की लोणचं पुष्कळ दिवस टिकतं. आणि मी ज्या पद्धतीनं लोणचं बनवित असते ते सगळ्यांना तर आवडतच असते. त्यातल्या त्यात ते लोणचं 1.5 ते 2 वर्ष सहज टिकत असते. तर आपण बनवूया आंब्याचं लोणचं. त्यासाठी मी घेतलेले आहे 1 किलो आंबे. महत्वाचं हे की हे आंबे एकदम फ्रेश आहे आणि मीडियम साईजचे आहे. यासाठी मीडियम साईजचे असले तर लोणचं हे योग्य फोडींमध्ये डिवाइड केलं जाते. त्यानंतर की हे आंबे आहे हे माझ्या शेतातलेच असल्यामुळे मला बाहेरून आणावे लागले नाही आणि याची जी आंबटपणा आहे तो योग्य आहे. तर बघा, हे मी आंबे घेतलेले आहे, कच्चे आंबे आहे, तर ते मीडियम साईजचे आहे. तर मी 1 किलो आंबे घेतलेले आहे आणि त्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 2 पाण्याने पुसून घेतलेले आहे, कोरडे केलेले आहे. त्यानंतर याची जी आतमधली जी बी असते त्याला कोय म्हणतात. जी कोय आहे ती पातळ आहे. ती पातळ असल्यामुळे व आतमध्ये आंब्याला असा हलकासा बुरा असल्यामुळे किस असल्यासारखा, तर त्याचं लोणचं हे खूप छान होत असते. तर आपण याला आता छान पावशीने किंवा सुरीने कापून घेऊया. तर हे सुरीने न कापता जर पावशीने कापले तर हे बरोबर कापता येते. सुरीने व्यवस्थित कट येणार नाही किंवा याला आंबे फोडणी एक असते त्याचा उपयोग करावा लागतो. तर चला बनवूया आपण आंब्याचे लोणचे. बघा, आता आंबे कापायचे आहे तर सुरीने व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे मी ही पावशी घेतलेली आहे किंवा विळी घेऊ शकता आपण. याला आपण हा असा कट देऊन आंबे कापायचे आहे हळूहळू. किंवा तुम्ही मार्केटमध्ये आंबे कापून मिळतात रेडी, परंतु जे आंबे असतात तर ते थोडे माती लागलेले किंवा कचरा लागलेले असतात. तर त्यामुळे ते आंबे तुम्ही पहिले स्वच्छ पाण्याने घरून 1 लिटर पाणी घेऊन जायचं आणि त्या आपल्याकडले एक प्लास्टिक किंवा बर्तन न्यायचं आणि त्याच्यामध्ये आंबे धुवून घ्यायचे, छान कोरडे पुसून घ्यायचे आणि ते पुसल्यानंतर लगेच त्यांना मग कापून मागायचे. आपण असे 2 काप केलेले आहे. त्यानंतर हे असा काप करायचा आहे. हे बघा, काप झाले तयार. त्यानंतर बी काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपण पूर्ण आंबे कापून घ्यायचे आहे. हे असे कापल्यानंतर याची अशी बी निघून जाते. ती बी आपल्याला काढून घ्यायची आहे. ही बी काढून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे. काळे आंबे असतील, डाग लागलेले आंबे असतील तर ते बाजूला करायचे. अशा प्रकारे मी 1 किलो आंबे हे कापून घेतलेले आहे. त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे. त्यामुळे छान मुरतात पण आणि लोणचे छान होते. यात आपण पाव वाटी मीठ टाकून घ्यायचे आहे आणि ते रात्रभर किंवा 4 ते 5 तास आंब्याच्या फोडींना मुरू द्यायचे आहे. कारण की त्यामुळे जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि पाणी कमी होईल. पाणी कमी झाल्यामुळे जो मसाला आहे तो फोडींना पकडून राहील. जर पाणी जास्त असलं आणि मिठाचं पण पाणी सुटत असते तर त्यामुळे लोणच्याला फक्त रसा होईल. मी या आंब्याच्या फोडींना 5 तास ठेवलेलं होतं. त्यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं असते. ते पाणी आणि त्यानंतर या अशा फोडी सुक्या सुक्या होतात. या सुकलेल्या फोडी आहे थोड्या. आता याच्यासाठी आपण मसाला तयार करायचा आहे. तर मसाल्यासाठी आपण घेऊया एक पॅन. मी एक पॅन घेतलेला आहे, त्याला गॅसवर ठेवलेला आहे. आपण जो मसाला बनवणार आहे लोणच्याचा त्यासाठी मी घेतलेली आहे मेथी 2 चम्मच. ते टाकून घेऊया.
मी यासाठी पतंजलीचे सरसू तेल घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही घेऊ शकता, असं काही नाही. यासाठी आपण 100 ते 150 ml तेल घेणार आहे. जास्त तेल पण नाही घेणार आहे, कारण की खूप तेल असलं की लोणचं चांगलं नाही वाटत. आणि आपण थोडं गोड पण लोणचं बनवणार आहे, कारण की ते छोट्या मुलांना आवडत असते. चला आता मिश्रण तयार करूया लोणच्याचे. आपण जो मिक्सरमधून बारीक केलेला मसाला होता तो पूर्णच घेऊया. त्यानंतर 4 चम्मच काश्मीरी मिर्च, 4 चम्मच लाल तिखट, लाल मिरची पावडर, त्यानंतर 2 चम्मच हिंग. हिंग हा थोडा जास्त टाकायचा, कारण की हिंगामुळे बॅक्टेरिया आणि फंगस जे आहे ते लागत नाही. त्यानंतर हळद पण जास्त टाकायची, 2 चम्मच पूर्ण भरून हळद. महत्त्वाचं असते मीठ. मीठ आपण 1 वाटी किंवा 125 ते 150 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. मिठामुळेच लोणचं हे जास्त काळ टिकत असते. त्यामुळे आपण 125 ते 150 ग्रॅम घेऊया. यानंतर मिश्रणाला मिक्स करायचं. लसणाच्या कळ्या जेव्हा आपण यात टाकतात आणि मुरतात तेव्हा त्या चविष्ट होतात. मी 1 वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे, ती 50 ते 75 ग्रॅम आहे. त्यात आपण टाकूया आता गरम केलेलं परंतु कोमट असलेलं तेल. ती छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. असं छान मिक्स करत घ्यायला ह्याचं. एकजीव झाला मसाला की मग आपण हे लोणच्यामध्ये टाकणार आहे. एकजीव झाला मसाला की लोणच्यामध्ये सोडायचं. यामध्ये मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे. त्यात आपण सोडूया 1 वाटी गूळ. म्हणजे हा 200 ग्रॅम आहे, कारण की आपल्याला लोणचं हे गोड करायचं आहे, म्हणजे मुलांना पण आवडेल. आता हा संपूर्ण मसाला आपण आंब्याच्या ज्या फोडी होत्या त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे. जेवढा हा मसाला जास्त असतो त्याच्यामुळे पूर्ण फोडी ह्या व्यापल्या जातात आणि हा गूळ पण याच्यामध्ये जो दिसत आहे तो नंतर विरघळून जातो. चला अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि याला 2-3 दिवस असंच पलटवत ठेवायचं. दिवसातून 1 वेळ तरी पलटवायचं आणि 3 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर आपण याला काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये ठेवायचं. बघा, हे आपण अशा प्रकारे हलवून मिक्स करू शकता. बघा छानपैकी लोणचं मिक्स झालं आहे आणि प्रत्येक फोडीला मसाला लागलेला आहे. आता हे 2 दिवस आपण 3 दिवस असे झाकून ठेवायचं, पण मधामधात रोज 1 वेळा याला मिक्स करायचं. बघा असे छान प्रकारे लोणचे झालेले आहे. प्रत्येक फोडीला मसाला पण लागलेला आहे. आताच याचा सुगंध इतका सुंदर येत आहे. जेव्हा ते पूर्णपणे बनेल तेव्हा तर आणखी टेस्टी होणार आहे. बघा असे छान प्रकारे लोणचे झालेले आहे. प्रत्येक फोडीला मसाला पण लागलेला आहे. आताच याचा सुगंध इतका सुंदर येत आहे. जेव्हा ते पूर्णपणे बनेल तेव्हा तर आणखी टेस्टी होणार आहे. आपण जे बनवलेलं लोणचं होतं ते 3 ते 4 दिवसानंतर असं छानपैकी झालेलं आहे. बघा याला तेल पण नाही आहे, खूप पाणी पण सुटलेलं नाही आहे आणि छान सुकं सुकं असं वेगळंच छान झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे मी इन्ग्रेडियंट्स सांगितलेले होते ते व्यवस्थित परफेक्ट होते. त्यानुसार जर तुम्ही लोणचं बनवलेलं तरी परफेक्ट बनेल. आणि आपण आता याला बरणीमध्ये पॅक करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे बरणीला पुष्कळ जण धुरावतात. जे हिंग असतो, हिंग आमची धूर देतात आणि हे करतात. परंतु आपल्याला या बरणीमध्ये भरताना याची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी आपण लोणच्यामध्ये हिंग, हळद, मीठ, मिरची पावडर हे घातलेलं आहे. त्यामुळे बिलकुल गरज नाही आहे हिंग घालून धुरावण्याची. तर आपण सरळ सरळ बरणीमध्ये लोणचं भरूया. या प्रकारे आपण लोणचं भरायचं आहे. अशा प्रकारे आपण लोणचे यात भरूया.
अशा प्रकारे छान लोणचे भरलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला तेल पाहिजे असेल तर एक्स्ट्रा तेल तुम्ही गरम करून थंड करून त्यामध्ये घालू शकता. दुसरे एक महत्त्वाची टिप्स म्हणजे याला झाकण लावायचं आहे बरणीला. बरणीला झाकण लावल्यानंतर त्याच्यावर एक कपडा ठेवायचा आहे छोटासा असा पांढरा कलरचा किंवा आपण कोणत्याही कलरचे ठेवू शकतो. त्यानंतर त्याला एका दोरीने बांधून घ्यायचे आहे, कारण की त्यामुळे माशा, किडे, मच्छर वगैरे जाऊन त्यामध्ये अंडी घालणार नाही व ते लोणचे 12ही महिने छानपैकी चांगले राहील. महत्त्वाचे म्हणजे आपण जेव्हा दोरीने बांधतो किंवा याला कपडा एक लावतो, तर त्यामुळे फंगस जे आहे त्याची पण वाढ यामध्ये होत नाही. आणि हे लोणचे फक्त 12च महिने नाही, तर आपण 1.5 ते 2 वर्ष पण उपयोगात आणू शकतो. लोणच्याची भरणी बांधून ठेवलेली आहे. याच प्रकारे लोणचं तयार करा, सगळ्यांना द्या, व्हिडिओ शेअर करा. परफेक्ट प्रोसिजरनी बनलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे माझ्या प्रोसिजरला लाईक, सबस्क्राईब करून कमेंट्स टाका.